प्रत्यक्ष कररचनेअंतर्गत अनेक क्षेत्रांना या अर्थसंकल्पात दिलासा देण्यात आला आहे. नोकरदारांना या अर्थसंकल्पात मोठा दिलासा देण्यात आला आहे. प्राप्तिकरासंदर्भात 5 मोठ्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. यानुसार नव्या कररचनेनुसार 7 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न पूर्णतः करमुक्त करण्यात आलं आहे. नव्या कररचनेनुसार याआधीच्या उत्पन्नाच्या 6 वर्गवारी आता 5 वर्गवारीत रूपांतरित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 0 ते 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. 3 ते 6 लाख उत्पन्नावर 5% कर, 6 ते 9 लाख उत्पन्नावर 10%, 9 ते 12 लाख उत्पन्नावर 15%, 12 ते 15 20% आणि 15 लाखांच्या वर 30% असा कर लागणार आहे. यामुळे नव्या कररचनेत सर्व करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोकरदार आणि निवृत्तीधारकांपैकी 15.5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना करवजावटीच्या सवलतीनुसार 52,500 रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकेल. सर्वोच्च करदरातही मोठी सवलत देण्यात आली आहे. सध्या हा करदर उत्पन्नाच्या 42.74% इतका होता. तो आता 39% कमी करण्यात आला आहे. यासाठी करावरचा अधिभार दर 37% 25% करण्यात आला आहे. बिगर सरकारी पगारदारांसाठी निवृत्तीच्या वेळी भरपगारी रजेवर मिळणारी करवजावटीची मर्यादा 3 लाखांपर्यंत होती. आता मात्र सरकारनं ही मर्यादा 25 लाखांपर्यंत वाढवली आहे. वर्ष 2002 नंतर यात कुठलाही बदल करण्यात आला नव्हता.